कालच महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला। काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली तर काही चेहऱ्यांना नाराज सुद्धा व्हावं लागलं। काही राजीनामे सुद्धा दिले आहेत। राज्यमंत्री आहेत, 6 राज्यमंत्री, या सगळ्या गोष्टीत या सगळ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र कोण झाले महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्री? 33 कॅबिनेट मंत्र्यांची यादी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि जे राज्यमंत्री आहेत 6 राज्यमंत्री त्यांची सुद्धा नावे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री पदाची जी काही यादी आहे तर ज्यांनी शपथ घेतली असे 33 कॅबिनेट मंत्री आहेत। त्यात चंद्रशेखर बावनकुळे जे की भाजपाचे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील जे की भाजपाचे आहेत, हसन मुश्रीफ जे की राष्ट्रवादीचे आहेत, चंद्रकांत पाटील भाजपा, त्यानंतर गिरीश महाजन भाजपा, गुलाबराव पाटील शिवसेना, गणेश नाईक भाजपा, दादाजी भुसे शिवसेना, संजय राठोड शिवसेना, धनंजय मुंडे राष्ट्रवादी, मंगल प्रभात लोढा भाजपा, उदय सामंत शिवसेना, जयकुमार रावल भाजपा खानदेश मधून ते मंत्री झाल्याचं पाहायला मिळतंय, पंकजा मुंडे भाजपाकडनं मंत्री झाल्याचं पाहायला मिळतात कॅबिनेट मंत्री, अतुल सावे जे की भाजपाकडनं मंत्री झाले, डॉक्टर अशोक उईके भाजपा, शंभूराज देसाई शिवसेनेकडनं मंत्री झालेत, कॅबिनेट मंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आहे, ॲडव्होकेट आशिष शेलार भाजपाकडनं त्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे, दत्तात्रय भरणे जे की राष्ट्रवादीचे आहेत, कुमारी आदिती तटकरे एनसीपी यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे, शिवेंद्र सिंहराजे भोसले भाजपाकडनं, ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी, जयकुमार गोरे भाजपा, नरहरी झिरवळ एनसीपी, संजय सावकारे भाजपा, संजय शिरसाट यांनी सुद्धा शिवसेनेकडनं खरं तर कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे, प्रताप सरनाईक, भारत गोगावले, मकरंद पाटील राष्ट्रवादीकडनं, त्यानंतर नितेश राणे भाजपाचे आहेत, आकाश फुंडकर भाजपा, बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी, आंबेडकर शिवसेना या सगळ्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे। 33 कॅबिनेट मंत्री पद खरं तर अशा पद्धतीनं त्यांची वाटप झाली आहे आणि असा विस्तार सुद्धा त्याचा झालाय। त्यानंतर राज्यमंत्री पदाचा विचार करायचा झाला तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ भाजपाच्या आहेत, त्यानंतर आशिष जयस्वाल शिवसेना, पंकज भोयार भाजपाकडनं त्यांनी शपथ घेतली आहे, त्यानंतर मेघना बोर्डीकर ज्या की भाजपाच्या आहेत, इंद्रनील नाईक राष्ट्रवादी आणि योगेश कदम शिवसेना असे 6 राज्यमंत्री पद खरं तर त्यांनी सुद्धा शपथ घेतली। अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे। यात बऱ्याच नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे, काही चेहरे नाराज सुद्धा झाले आहेत। मात्र अजित पवार यांनी सांगितलं की 2.5 वर्षाचा कार्यकाळ या मंत्र्यांचा असणार असल्याचं माहिती सुद्धा सूत्रांकडून कळते आहे।